आपल्या महाराष्ट्र शासनाचे प्रभावी उद्योगमंत्री ज्यांच्या 2 वर्षाच्या कालखंडात राज्यात विक्रमी प्रदेशातून उद्योग खात्यासाठी निधी आला. आदरणीय उदय सामंत साहेब, माजी खासदार, आपल्या मुंबईमध्ये राहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा आधार आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब, आपल्या सर्वांच्या लहान मुलींनी ज्यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली ते आदरणीय ज्योतिताई वाघमारे, जिल्हा प्रमुख संजयजी कोकाटे, महेश चिवटे, गेल्या 1 महिन्यात या संपर्क प्रमुखांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात भरून टाकलेला आहे. एक चैतन्य निर्माण केलं. ते महाराष्ट्राचे डबल केसरी पैलवान आणि आपल्या सर्वांचे लाडके निरीक्षक आदरणीय चंद्रहारदादा पाटील, व्यासपीठावरचे आपले करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप साहेब, सर्व मान्यवर मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या नावानं विश्वाच्या पाठीवर असलेला एकच पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना. आणि या शिवसेनेचं नेतृत्व आज या सह्याद्रीच्या कड्या कपाळावर आज छत्रपती शिवरायांच्या तलवारीच्या पात्याचा आवाज होतो. ज्ञानोबा रायाची ओळी तिथं ऐकू येते. तुकोबा रायाचा अभंग अखंड अजून ऐकू येतो. आणि रामदास स्वामी महाराजांचा कराड बोलता सदाशिव गणात जय जय रघुवीर समर्थ नारा ऐकू. त्या सह्याद्रीच्या कड्या कपाळ्याच्या गावड्यांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज आणि त्या सह्याद्रीच्या कड्या कपाळ्याच्या डोंगरावर एकनाथजी शिंदे साहेबांसारखे एक नेतृत्व आपल्याला मिळाले हे आपल्या सर्वांचे भाग्य. आज मी जास्त वेळ बोलत नाही, एवढंच सांगतो, हा मेळावा येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीनं शिवसेनेनं सामोरं जायचं त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज उदय सामंत साहेब, शेवाळे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर करतात. कारण निवडणुकीचं तंत्र बदललेलं आहे. यादीत तुम्ही चुकला तर तुम्ही 20 वर्ष करू शकता. 1 दिवसाची चूक राहणार नाही. मित्र पक्ष आपला आणि विरोधी पक्ष जे आहे महाविकास आघाडीचे, त्या सर्वांनी हे काम चालू केले. भाजपचं 3 दिवसाचं 2000 कोरोनाचं शिबिर विठ्ठल कॉलेजवर पार पडलं. राज्यातले अनेक प्रमुख योजना ते शिकवत आपणही ती सोय करतो. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी
सर्वते परी मदत शिवसेना कार्यालय साहेब करतील एवढी मी तुम्हाला पाहिजे. फक्त तुम्ही सर्वांनी मन लावून काम करा. तुमच्या बूथ मध्ये 100 मतं बोगस आहेत तर तुम्हाला माहिती आज माहिती मला माहिती माझ्या बूथवर आमदार आहे मी 37 नावं परगावची सापडली म्हणजे एका विशिष्ट समाजाची सापडली त्यांनी मतदान करून गेली शेका पक्षाने माझ्या बूथ कटपळची पोरं गावात आधी मतदान केला आणि मोठी बंदरवाडीची असलेली केलं मतदान केलं 22 ते 23 हजार माझ्या मतदारसंघात डबल मतदान झालं. म्हणजे सगळे पराभवापासून मी बारकावेही करत आलो. हे का सांगतो यादी जर आपण चुकलो तुमची ग्रामपंचायतची उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती ही 20 वर्ष आहे पुन्हा यादी बदलला आहे. काढू ग्रामसेवकाकडे तलाट्याकडे काढू हायकोर्टात जाऊन घालावं लागलं. किती जण हायकोर्टात जाऊन स्वतः पुन्हा नाव घालणार आहे. नाव वगळायला झालं तरी हायकोर्टात जावं लागलं. हा कार्यक्रम अत्यंत शिवसेनेचे नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. आज राज्यात फुरकणाऱ्या जरी बाईला विचार की नेते म्हणून कोण आवडतंय सहज बोलत होते शिंदे साहेब. आडायची बायका म्हणतात आम्हाला शिंदे आवडत. 2 वर्षाच्या कष्टात 2.5 वर्षाच्या झोपडीपर्यंत शिंदे साहेबांनी स्वतःचं नेतृत्व पोहोचवलं. तर त्या नेतृत्वाचा फायदा घेऊन आपण आपलं चांगलं करून घेण्यात कमी पडतोय. पक्ष कमी पडत नाही, शिंदे साहेब कमी पडत नाही, श्रीकांत साहेब कमी पडत आहे, मुदल साहेब कमी पडत आहे, शेवट साहेब कमी पडत आहे. कमतरता आहे ते आपले. आज मेळावा झाला निघाला घरात ज्यांची नेमणूक झाली आणि जर त्यांनी नेत्यांना स्टेजवरच्या सामने आठवड्यात त्याचं काम दिसलं नाही तर तातडीत त्याचं नाव बघतात त्या गावात दुसरं नाव टाकलं. अजिबात कोणाला जाया काय तालुक्यात भराभर नावं देणं करणं हे उद्योग झाले आपल्या कामाचे नाही. कामच करणार पोरं त्या बोटवरच्या आपल्या 50 पुढाऱ्याला त्यांनी गेलं पाहिजे हे मला समजावून ते तातडीनं कळवलं पाहिजे तर हे काम होणार आहे. आज सामंत साहेबांकडून कोकणातले 5-6 मतदारसंघ बघायचे आहेत आठवड्यात. सगळ्यात मोठं आज नव्हतं. पूर्वी महसूल गृह या खात्याचा दबदबा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भरधावपणानं चाललेले भारताच्या विकासाच्या कामात सर्व राज्यातून उद्योग खाते ही सर्वात मोठं खातं ठरत चाललेलं आहे. एवढं मोठं खातं त्याला सांभाळावं लागतं आणि तुमच्या माझ्यासाठी पक्ष माझा पुन्हा महाराष्ट्र आहे. एका गल्लीचा एक बूथ करायला सुद्धा तुम्हाला जुळलं काय आणि काबाड कष्ट करावं तुमच्यासाठीच करतेत ना, पक्ष वाढवायसाठीच करतेत ना. आणि जर आपण शिंदे साहेबांचे राजकीय हात बळकट केले नाही तर आज कोकाटे साहेब ओरडले त्यांच्या तक्रारी खरे आहेत मला मान्य आहे. तर जोपर्यंत समोर त्याला दणका आपण देण्यावर आपली ताकद वाढवत नाही तोपर्यंत आपला ऐकून करून घेणार. तुम्हाला त्या दिशेने जावं लागेल. स्वतःची ताकद वाढवा, स्वतःच्या बूथवरील ताकद वाढवा. थेंबाथेंबानं समुद्र भरतो. गळती लागाय वेळ लागत नाही. संध्याकाळी तुम्ही डेरा भरून ठेवा. डेऱ्याला कुठेही भोग नसतोय, सकाळी त्यात पाणी नसतं. असे काय सकाळी डेऱ्यात पाणी राहतंय का?
झिरपल्याला कधी कळत नाही, मोकळा द्यावा. आता आपला कसे झिरपल्याला आपल्याला कळणार नाही, सावधानीनं तुम्हाला काम करावं लागेल आणि प्रत्येक बूथवर तुम्हाला पक्ष वाढवावं लागेल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.